गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आता वाडाला चाललेली आहे आणि आता बरोबर 9 वाजलेले आहेत. तर इथे ना मी बसस्टॉपला 8:45 वाजता आली. मला ना आई पप्पा सांगत होते की ना अगं जा निघ लवकर, थोडासा उशीर झाला. आणि मला ना आज ज्ञानेशसाठी चिंतनसाठी गार्लिक ब्रेड करायचा होता. तर मी तेच ते ईस्ट वगैरे पाण्यामध्ये भिजत टाकलं, त्यानंतर मग ते कणिक वगैरे मळून ठेवलं. तर ना त्याच्यामध्ये मला थोडा उशीर झाला. मी बरोबर 8:45 वाजता बस स्टॉपवरती आली आणि तिथे ज्या मावशी होत्या ना, तिथे साईडला जे घर आहे, तर त्या मावशी तिथे गाईला चारा देत होत्या. तर मी त्यांना विचारलं की मावशी बस गेली का? तर त्या बोलल्या की हो आत्ता इतक्यातच गेली बस. तर मला अगदी 5-10 मिनटं उशीर झालेला आहे. आता मी वाड्याला का चाललेले आहे मी तुम्हाला सांगते. खरं म्हणजे ना उद्या आहे रविवार. तर उद्या मी आणि ताई आम्ही दोघेही आता म्हणजे घरी जाणार आहोत वगैरे. तर मग उद्या ताईला घेण्यासाठी भाऊजी येणार आहेत, प्लस सोना पण येणार आहे आणि म्हणजे पाहुणे येणार आहेत उद्या. तर मग तेच मग कसं ना उद्या रविवार आहे, तर उद्या सकाळी सकाळी आम्ही लवकरच उठून पटापट सगळं आवरून जेवण करणार आहोत. तर ते त्यासाठी मी आता चाललेली आहे. तर मला वाड्याला जाऊन काही सामान खरेदी करायचं आहे. जसं की कोलंबी घ्यायची आहे, प्लस चिकन वगैरे घ्यायचं आहे, त्यानंतर फ्रायसाठी काही मच्छी वगैरे घ्यायची आहे. म्हणजे ते विकत घेऊन घरी जाऊन ते फ्रीजमध्ये ठेवायचं मॅगिनेट करून. म्हणजे उद्या सकाळी कसं काय टेन्शन नाही. उठलं की आपलं रात्री सगळं पटापट आवरलं की पटापट जेवणाला सुरुवात करायची. कारण उद्या मला लवकर निघायचं. उद्या मी 3 वाजता निघेल, ताईसुद्धा 4 किंवा 5 वाजता निघेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर यासाठी मी चालले आहे वाड्याला. पण आता बस गेलेली आहे. करायचं काय? तर मी आणि ज्ञानेश, तुम्ही ते बघू शकता. ज्ञानेश हाय कर, ज्ञानेश हाय. तर मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही चाललेलो आहोत वाड्याला. आता आम्ही चालत जाऊ. आणि नशीब ज्ञानेश म्हणजे ज्ञानेश माझ्या पाठीमागेच लागला होता. तर ज्ञानेश माझ्या पाठीमागेच लागला होता की मम्मी मी पण येतो. तर बरं झालं मी ज्ञानेशला घेऊन आली. आता मी एकटी काय पुढे गेली असती नाही. तर आता मी आणि ज्ञानेश आम्ही दोघं चालत चाललेलो आहोत. तर तुम्हाला ना मी आजूबाजूचा नजारा दाखवते. खूप छान आहे. मधून रस्ता जातो आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप झाडं आहेत आणि पूर्ण शेत आहेत वगैरे. खूप छान आहे. तुम्ही बघू शकता मधून रोड जातो आहे. या साईडला मधून रोड जातो आहे आणि आजूबाजूला खूप छान मस्त अशी झाडं आहे. मोठीच्या मोठी झाडं आहेत आणि म्हणजे पूर्णपणे ऊन नाही आहे. म्हणजे मध्ये छान मस्त अशी सावली पण आहे झाडाची. खूप छान वाटतं आणि आजूबाजूला शेतच आहे. तुम्ही बघू शकतात. आणि पावसाळा हे सगळं हिरवळ वगैरे असतं. आता आम्ही तिथून चालत आलेलो आहोत. तर आम्ही आता पुढे जाऊ. पण तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की ना इथे ही आणि साईडला हो. तर तुम्ही ना इथे बघू शकतात की ना ही सापाची कोस आहे. लक्ष नाही गेलं माझं, नंतर लक्ष गेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. तर हे बघा. थांब ज्ञानेश. आता मग अशी ना इथून एक सरडासुद्धा गेला वगैरे. तर मी तुम्हाला जस्ट दाखवते. बघा त्याची कोस पण तुम्ही बघू शकतात. बघा भयानक आहे बापरे. तो पूर्णपणे सुकला, म्हणजे त्याला मारला आहे आणि या झाडावरती टाकलं त्याला. आणि ना ह्या म्हणजे जिथे गाव आहे ना, गावा साईडला जे शेती आहे वगैरे, तर ह्या साईडला ना सापांचे खूप विविध प्रकार बघायला भेटतात. नाही रे, आपण रोडवरती चालतोय ना. ज्ञानेशने मला आता एक प्रश्न विचारला की मम्मी आपण सापाला खाली नाही का टाकू शकत? ज्ञानेश कसं माहिती आहे का, आपण चालतो ना रोडवरती, गाड्या जातात वगैरे असं आहे. आणि या रस्त्याला ना जाताना आंब्याची झाडं, बोरीची झाडं, तारगोळे असतात ना, बघा हे तारगोळ्यांचं झाड आहे, ताराची झाडं. आणि अजून एक तुम्हाला दाखवते. हे बघा ज्ञानेश, हे बघा हे ना तुम्हाला माहिती आपट्याची झाडं, आपट्याची पानं असतात. तर हे आपट्याचे पानं आहेत. हे बघा हे आपट्याच्या पानांचं झाड आहे. आणि ना गावामध्ये तुम्हाला आपट्याची पानं खूप दिसतील. म्हणजे एवढी दिसतील की त्यांना विकत आणायची गरज नाही आहे. पण कल्याणला तुम्ही जर बघायला गेलात ना, मी कल्याणला राहते. हे बघा इथे पण आपट्याची झाडं आहे. आपट्याचं पूर्ण झाडच आहे. इथे साईडला बोरीचं झाड आहे.
आपला दसरा असला की आपण आपट्याची पानं विकत आणतो, पण इथे हां इथे अशी गरज नाही आहे. इथे ऑलरेडी झाडं खूप असतात. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल मी, नाही समोरून ट्रॅक्टर येतं, आम्ही चाललो चालत. तर गावा साईडला ना देव दिवाळी करतात, दसरा वगैरे एवढं काही साजरा नाही करत. आपल्याकडे दसरा दिवाळी आपण साजरी करतो, इथे देव दिवाळी साजरी करतात. तर छान मस्त असे उंच उंच अशी झाडं आहेत. तर आता आम्ही खंडेश्वर नाक्यावरती आलेलो आहोत. चालत येत होतो तेव्हा आम्हाला एक रिक्षा भेटली आणि आम्ही लिफ्ट मागितली रिक्षामध्ये आणि फायनली आम्ही आलो. नाहीतर खूप बेकार हालत झाली असती, कारण सापणे गावापासून ते इथे वाड्याला येण्यासाठी जवळजवळ आतमध्ये म्हणजे खूप मोठा लॉंग रस्ता आहे. चालत जायला सुद्धा ॲटलिस्ट 2 तास तरी लागले असते. नाही काय बरं आहे ना, बरं वाटलं ना रिक्षा भेटली तर, नाहीतर मग चालला असतात. जाम टेन्शनमध्ये होते बाबा, भेटेल की नाही. फायनली रिक्षा भेटली आणि मग आम्ही रिक्षात बसून आलो. आता आम्ही खंडेश्वर नाक्यावरती आलेलो आहोत. तुम्ही ते बघू शकतात ना या साईडला सगळे डुगडुगी बोलतात. इथे डुगडुगी बोलतात, खूप साऱ्या डुगडुग्या उभ्या आहेत वगैरे. आता मी इथून चालत जाईल आणि मच्छी वगैरे विकत घेईल, जे काही विकत घ्यायचं ते विकत घेईल. आणि नंतर मग आम्ही बस स्टॉपला जाऊन, इथे बसस्टँड आहे, बसस्टँडला जाऊन मग आम्ही 1च्या गाडीला मग घरी जाऊ. चला आता पटापट आपण छान मस्त आता मार्केटमध्ये जाऊन मच्छी वगैरे खरेदी करू. मग जायचं कुठे 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 मार्केटला चाललो ना आपण. काय आणायला? फिश. हां आज ज्ञानेशला कुरकुरे पण खायचे. ज्ञानेशला कुरकुरे पाहिजे म्हणून ज्ञानेश माझ्या पाठीमागे आला. चिंतनला पण घेऊ. ओके चला मग निघायचं. निघूया. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत. तुम्हाला बातम्यांचा आवाज येत असेल. जिथून ते काश्मीर हल्ला झाला आहे ना, तिथून हे बाबा रोज ह्या न्यूज ऐकतात. तर आज आम्ही घरी आलेलो आहोत आणि आज आहे चिंतनचा रिझल्ट लागला आहे. आपण चिंतनला विचारूया त्याला किती मार्क्स भेटले. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. पास झालास? किती मार्क भेटले? आउट ऑफ भेटले. आधी चिंतन ग्रेड आहे. ज्ञानेश हे चिंतन डी डिव्हिजनमध्ये होता, आता बीमध्ये गेला. ओके. आज चिंतनचा रिझल्ट होता आणि ज्ञानेशचा समोर रिझल्ट आहे 28 तारखेला. ऐक ना चिंतन, मग तुला काय पाहिजे? बोल. कुरकुरे. कुरकुरे. चिंतनला कुरकुरे पाहिजेत. तुला पण कुरकुरे. ओके तुला कुरकुरे. चिंतन सायकल इकडे उभा राहा. इकडे सायकल आवडली? खुश का दोघं जण? छान आहे ना कलर तुझा, ग्रीन कलर. आणि बघ आधी ना हे ना इथून काढ आणि खाऊन घ्या आणि मग चालवा. हां ओके. पण ऐक ना चिंतन, मला पेढे ताई, मला पेढे दे. चिंतन पेढे असू दे, पेढे दे ना. पेढे बाबांना सांगतो आणायला, पण मग मला खाऊ दे ना. तो पास झाला, मला पण दे ना.
ठीक आहे, आपण तारगोळे खाऊया. मी आणले तारगोळे. चिंतन खाणार? चिंतन तारगोळे खाणार? चला मस्त पार्टी करूया तारगोळ्यांची. यू वेलकम. बाबा कुठं? हा का बाबा गेलास? आई बाबा, ते इथे जी भाषा आहे ना, आई बाबा. तर ना आज आहे शनिवार आणि आज आम्ही आई पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत. आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे ती 16 मेला आहे. 16 मेला आम्ही घरी नाही आहोत, तर म्हणून आम्ही खूप 15 दिवस अगोदरच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतोय. मग काय कसं वाटतंय? ओके. पप्पा जाम टेन्शनमध्ये आहेत ना. चिंतन हाय. ॲक्च्युली आम्ही कसं माहिती आहे का, पप्पांची जी ॲनिव्हर्सरी असते तेव्हा आम्ही घरी नसणार आहोत, म्हणजे इथे वाड्याला नसणार आहोत वगैरे, म्हणून आम्ही आलो आहे तर सेलिब्रेशन करतो आहे. तर इथे छान मस्त असा रसमलाई केक घेतलेला आहे. इथे आरतीचा ताट तयार आहे आणि हा जो रसमलाई जो केक आहे तो आई पप्पांना खूप आवडतो. हो ना पप्पा? पप्पा इकडे आहे ना. पप्पा हॅपी ॲनिव्हर्सरी. पप्पा हॅपी ॲनिव्हर्सरी. ते बघ पप्पा हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. आई बोला ना रे. आई हॅपी ॲनिव्हर्सरी. आजी आजोबा कितवी ती विचार आधी. कितवी गाई? पप्पांनाच माहिती. कितवी? हॅपी ॲनिव्हर्सरी. 38. मला 35 आहे ना. मला 36 2 वर्षानंतर ना. बरोबर ना. मी बरोबर काम. पप्पा किती? पप्पा 38. म्हणजे आई बापांची 38 ॲनिव्हर्सरी. 38 वाली. म्हणजे आई बापांच्या लग्नाला 38 वर्ष झाले. ते मला उलट बोललं का माझं वय झालं. अरे यार. आई ऐक ना, तुमच्या लग्नाला 38 वर्ष पूर्ण झाले. कॉंग्रॅच्युलेशन पप्पा. आईशी भांडू नका काय. नक्की ना? 38 आई 40 येडे पप्पांची भांडू नकोस काय. नक्की ना? मस्त. भांडत मी पप्पांना औषधावरून बोलते आणि मस्त राह. बाहेर जाऊन काही खाऊ नका. हे बघ तुमच्या दोघांसाठी मस्त पप्पा तुमच्या आवडीचा केक आणलाय. ऐका ना, तुमच्या आवडीचा केक आणलाय रसमलाई. मस्त गोड खा आणि मस्त गोड राहा. एवढी मोठी झाली ही आपण काल ना त्याच्यातून बाई भांगड्या.
गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. बाहेरचं वातावरण ना खूप सुंदर आणि छान आहे, तुम्ही बघू शकतात. अप्रतिम आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी आज गार्लिक ब्रेड केलेला आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे स्टफिंग गार्लिक ब्रेड तयार केलेला आहे. तो सुद्धा चुलीवरती, आणि मी फर्स्ट टाईम करते, कधी केलं नाही आहे म्हणजे कधी ट्राय नव्हता केला चुलीवरती. आज फर्स्ट टाईम ट्राय करते, बघू कसं आणि काय होतं आहे. बाकी इथं भांडी आहेत, ही भांडी मी पटापट घासते वगैरे, फ्रेश वगैरे होईल, मग आम्ही सगळेजण बसून गार्लिक ब्रेड खाऊ. थोडी काही कामं आहेत ती करायची आहेत, आणि उद्या घरी जायचं आहे. उद्या दुपारी निघणार आहे मी. तर अजून मी बॅगसुद्धा भरलेली नाही, तीसुद्धा आता पटापट भरून घेते. पण त्याआधी मी भांडी घासेल आणि जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करून घेईल. आहे ना, खूप छान वाटतं. आज मी चुलीवरती गार्लिक ब्रेड तयार केलेला आहे, म्हणजे बघू कसं आणि काय होतं ते. तर आज आमचा छान मस्त असा बेत आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे छान मस्त असं गार्लिक ब्रेड आहे. त्यानंतर मग ऑनियन क्रीम वेपर्स आहेत. आणि तुम्ही ताईला आवाज देते. ओ मॅडम. हां, ताई किचनमध्ये हे पाणी आणते, लवकर. पप्पा या लवकर. तर आज आम्ही छान मस्त गार्लिक ब्रेड. इकडे या ना, काय रे. हां हो. हाय सोनपरी. चला या लवकर. तर आमचं आता खाऊन वगैरे झालेलं आहे. तर मी, पप्पा, ताई, चिंतन आणि ज्ञानेश, आम्ही 4-5 जण चाललो आहे. छान मस्त वॉकिंगला चाललो आहे. ते बघ, पूर्ण अंधार आहे रोडला, आणि मी गेट पण लावून घेतला आहे. या साईडला पूर्ण हे इथे खरं म्हणजे ना हे लावायला पाहिजे, लाईट लावायला पाहिजे ना ताई. हां, लाईट लावायला पाहिजे ना, इथे अंधार आहे खूप. इथून पुढे उजेड आहे आणि इथे पोल आहे वरती, असं आहे. आणि कोण करतं म्हणजे काढते ही टुरिस्ट. ए पप्पा का. हां, तर तुम्ही इथे बघू शकता, इथे खूप छान मस्त अशी लाईनीची घरं आहेत. ट्रॅक्टर आहे. गावा साईडला असंच असणार काही, म्हणजे मध्येच अंधार मध्येच उजेड. आता पुढे मला पूर्ण अंधार. कसा उजेड बल्ब पसरायचे. हां, तर आता आम्ही वॉकिंग करून आलेलो आहोत. खूप छान वाटलं, कारण आता उद्या आम्ही घरी जाणार आहोत संध्याकाळी, म्हणजे दुपारी निघणार आहोत. तर मे बी असं म्हणजे ना गावाकडचं वातावरण बघायला नाही भेटणार. तर तुम्ही बघितलं असेल, संध्याकाळचं बाहेरचं वातावरण खूप छान असतं, थंड हवा असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे सोनपरीलासुद्धा मी आता तिथं फूड देते, तीसुद्धा खाईल आणि झोपेल. सोनपरी, हे माझं छोनो, ये ये ये. काय ग, बरी आहेस ना सोनपरी. इकडे बघ. ए सोनपरी, काय ग. ए सोनो, चोनलू, माझे चोनलू. तर मी आता सोनपरीला पण फूड देईल, आणि नंतर मग ती सुद्धा केजमध्ये झोपेल. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा.
आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.